आता वयात महत्त्वाच्या टॉप 9. शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या कोल्हापुरात मोर्चा. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस. शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ. दुकानदार प्रत्येक 1 पोती खत देत असल्यानं वाद. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न. पीक कर्जासाठी सिबिल स्कोरची अट रद्द. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. सिबिल स्कोरमुळे पीक कर्ज नाकारल्यास बँकांवर होणार कारवाई. चंद्रपूरच्या सावली शहरातील तलावामध्ये हत्तीचा शिरकाव. हत्तींना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बोरिवलीतील अतिक्रमणाविरोधात भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं आंदोलन. फुटपाथ आणि रस्त्यावरील अवैध अतिक्रमण हटवण्याची संजय उपाध्याय यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागामध्ये आता ड्रोनद्वारे पोहोचणार औषध आणि लस. धडगाव तालुक्यामध्ये ड्रोनद्वारे औषध वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी. वेलखेडी ते हिंगलापानी या 4 किमी अंतरावर ड्रोननं पोहोचवली अत्यावश्यक औषध. आता पाहुयात पावसासंदर्भात टॉप 9. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. गणपतीपुळे तसंच कांजरभाटी नेवरे गावामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे तारांबळ आली, मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद. अंबोली चौकुळ परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये उद्ध्वस्त केळी बागांमुळे प्रचंड नुकसान. वादळी वाऱ्यानं पूर्व पश्चिम भागात झाडं उन्मळली. आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील खंडाळा गावाला चक्रीवादळानं झोडपलं. गावातील अनेक घरांवरील पत्रे उडाले. संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य भिजल्यानं संसार उघड्यावर. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. कळंब तुळजापूर उमरगा वाशी आणि भूम तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. लातूर रोडवरील खडकी येथील पर्यायी रस्ता वाहून गेला, तर उमरग्यामध्ये देखील दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसानं कांदा चाळ आणि दोडक्याच्या बागेचं नुकसान. बाळासाहेब शेळकेंच्या कांदा चाळीचे पत्रे उडाल्यानं साठवलेला कांदा भिजला. भंडाऱ्यामध्ये पावसाची रिपरिप. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, तर कापणी केलेल्या धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. बीडमध्ये काही भागांमध्ये वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. वातावरणात गारवा निर्माण. बीडच्या वडवणीमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस. गटार तुंबल्यानं पावसाचं पाणी थेट कृषी केंद्रात घुसलं. कृषी केंद्रामध्ये पाणी घुसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान.